जमिनीची शेतात आलेली मोजणी बऱ्याच कारणांनी रद्द होते. ती कोणती कारणे आहेत हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट अक्षर राऊत. कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी आपण मोजणी ऑफिसमध्ये पैसे भरतो. मोजणीच्या नोटिसा निघतात आणि जेव्हा मोजणीदार प्रत्यक्ष जमिनीमध्ये येतात तेव्हा त्यांना असे दिसून येते की बांधावर मोठमोठी झाडे आहेत, शेतामध्ये उभी पिके आहेत किंवा शेत जमिनीमध्ये त्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे, चिखल साठलेला आहे किंवा शेत पडीत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठी बाबळीची झाडे उगवलेली आहेत. मिळकतीच्या आजूबाजूला ओढे नाले असतात, त्या ठिकाणी सुद्धा मोठमोठ्या झाडाच्या फांद्या आडव्या आलेल्या असतात. त्यामुळे मोजणीचे काम करणे अशक्य होते. मोजणीदार जेव्हा मिळकतीमध्ये येतात तेव्हा शक्यतो आपली शेतजमीन ही रिकामी असावी, म्हणजे त्यामध्ये कोणतेही पीक नसावे, म्हणजे शेतजमिनीची मोजणी ही क्लिअर होते. आपण मोजणीचा अर्ज करीत असताना जमिनीतील पिके बाजारपेठेत कधी जातील याचा अंदाज घेऊन तसेच पावसाचा अंदाज घेऊन मोजणीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी व पैसे भरण्यापूर्वी अंदाजे किती दिवसांमध्ये मोजणी येईल याची चौकशी करावी.